सॉरी. अहो ते मी आमच्या अंजलीबाईंना भेटायला आलतो. सॉरी बरं का. अहो मीच आहे, अंजली रणविजय गायकवाड, अंधाराला घाबरणारी. बरं आता पावसात नका भिजू, इथे या लवकर. किती भिजलात तुम्ही? अहो पण तुम्ही असं ड्रेस मध्ये? हो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही पाढेपाठ केलेत की मी ड्रेस घालणार म्हणून. बरं ते सॉरी बरं का, यायला जरा उशीर झाला. अहो मला वाटलं तुम्ही माझ्या आधी पोचाल. अहो काय झालं, वहिनीने अर्जंट काम लावलं त्यांचं. तुमच्या टाइमातला थोडा वेळ त्यांना द्यायला लागला. तुमचा थोडासा वेळ सुद्धा पुरेसा आहे मला. आता असं गप्प राहण्यासाठी माझ्याकडे वेळ मागताय का? नाही, खरं तर दिवसभर तुमच्या संगत लई बोलू वाटते. तुम्ही असं अचानक समोर आलात ना, व काय बोलायचं तेच कळना झाले बघा. जे मनात आहे ते बोला. हा, अहो ती पोरच सांगत होती तुम्ही लई देश ओलांडून जाणार म्हणून. खरंच एवढं लांब जाणार? जावंच लागेल ना. काय झालं? काय नाही. अहो तुम्ही जाणार म्हणून जरा मग नको का जाऊ मी? तुम्हाला खरंच एवढं वाईट वाटत असेल ना तर नाही जात मी. अहो नाही, असं न जाऊन कसं चालेल? तुम्हाला जावं लागणारच की. मग तुम्ही याल का माझ्या बरोबर? अहो नाही, नको. उगा माझ्यामुळे तुमच्या अभ्यासाचा खोळंबा नको. अहो खोळंबा कसला त्यात? नको, मी तुमच्या संगत तिकडे आलो तरी बी तुमचं तेच चालू राहणार. तालीम केली का, खुराक खाल्ला का, आंघोळ केली का, जेवण केली का, आणि तुमचा अभ्यास राहील बाजूला. आणि हा, जर्मनीमध्ये माझा खुराक नाही मिळणार का? मिळेल की. तरी बी नको. ते मला इमानाचं भ्या वाटते ना व. हा, आणि ती जर्मन भांडी. काहीतरीच तुमचं. मी काय म्हणतो, पण दिवसभरात आपलं बोलणं झालं पाहिजे बघा. हो, तुमच्याशी बोलणं झाल्याशिवाय मी झोपणारच नाही. खरंच काय? खरंच. पण त्याकरता तुम्हाला इंग्रजी शिकावं लागेल बरं का. तुम्ही शिकवणार म्हणलात ना व. मी शिकवेन हो, पण आपल्याकडे आता कमी वेळ आहे. ते येळेचं सोडा. हा, ते टाइम टेबल अजून टाईट करा. आणि थोडं थोडं इंग्रजी बोलायला शिकलोय. कुठे? अहो ते काय आहे, मी भाल्या बरकत बसलो होतो ना व, तेव्हा ते पिक्चर बघत शिकलोय मी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे त्या दिवशी तुमचा तो कुस्तीचा गोळीचा डाव म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकत होतात. सॉरी, ते तुमच्या संगत खोटं बोललो. ते खरं तर मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. अहो मग द्या ना सरप्राईज. सांगा काय काय शिकलात? बघा. हो. हा, मी आर देअर, वाय, काय होतं ते? हा, बोलू काय? बोला. हा, लिव, मी, अलोन. काय? लिव, मी, अलोन. नक्की का? अहो एकदम पक्का. लिव, मी, अलोन. ठीक आहे. अहो 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 असं काय करायला सा? मी तुमच्याशी बोलायचं म्हणतो आणि तुम्ही निघालाय वय. आता तुम्हीच मला म्हणालात ना मला एकट्याला सोडा म्हणून. तुम्ही सांगितलं तसं केलं मी. अहो मी असं कसं म्हणन?
अहो लिव मी अलोन म्हणजे मी लगेच बोलणार आहे. असा अर्थ नाही हो त्याचा. अहो असं कसं होईल? अहो चांगला रट्टा मारून पाठ केलंय मी. हे बघा, लिव म्हणजे बोलणार आहे, मी म्हणजे मी, आणि लोन म्हणजे लगेच. अहो कसं असते ते इंग्रजीमध्ये मागचे पुढे आणि पुढचं मागे असते. अहो काय तुम्हाला साधं एवढं कळ ना वय? अहो नाही, याचा अर्थ असा नाही होत. लिव्ह मी अलोन मध्ये लिव्ह म्हणजे सोडा, मी म्हणजे मला आणि अलोन म्हणजे एकट्याला, म्हणजे मला एकट्याला सोडा असा अर्थ होतो याचा. या बरकतच्या तर समजा चुकीचं सांगितलं वाटतं मला. अहो गाव दे, सोडतच नाही बघा. अहो तुम्ही जर्मनीला गेल्यावर मी असं काहीतरी फोनवर बोललो असतो तर समजा राडाच झाला असता की. अहो पण असं पिक्चर बघून इंग्रजी शिकतायत असं कुणी सांगितलं तुम्हाला? की बरकत ना. हा, त्याला पिक्चर बघायचा असणार म्हणून त्यानं मला बरीच पाडलं असणार बघा. असं पिक्चर बघून इंग्रजी नाही शिकता येत. अहो तुमच्यासारख्या मास्तरींकडून शिकल्यावर येत असते. अहो शिकवा की. हा, पण ते फोनवर बोलण्यापुरतं तेवढंच शिकवा. बरं ठीक आहे, तुम्हाला शिकायचंय ना इंग्रजी, मग आता मीही मनावर घेतलंय. मी जायच्या आधी मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार म्हणजे शिकवणारच. चालतंय की. हा, तुम्ही मला 1 तास जादा आरामाचा दिलाय ना व, तिकडे इंग्रजीचा टाइम फिट्ट करू टाकू आपण. बरं, मग आता उद्यापासून तुमचा इंग्रजीचा तास सुरू. हा, पण आता तुम्ही मला बाई नाही या म्हणायचं, आता मॅडम म्हणायचं. हो, यो राणा किती बी शिकला तरी तुम्ही राणासाठी अंजली बाईच. चला आता घरी, चला चला चला. रमरदा 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 रमरदा. हे इंग्रजी. अहो सकाळ सकाळ कशाला घाबरतोय मला? आणि आपलं इंग्रजी शिकायचा टाइम वेगळा ठरलाय ना व. हो माहितीये मला, पण आता कोणतीही नवीन भाषा शिकायची असेल तर त्याला जास्त वेळ लागेल की नाही, म्हणून आपण आपल्याला जसा जसा वेळ मिळेल ना तसं थोडं थोडं इंग्रजी शिकूया. अहो पण हे बघा, समजा आता तुमच्याकडे कुठला तरी नवीन मुलगा कुस्ती शिकायला आला, तर तुम्ही कसं त्यांच्याकडनं थोडी थोडी तालीम करून त्याला कुस्तीसाठी तयार करता, हो की नाही? तसंच आहे हे. चालते, पण सकाळ सकाळ येतात नको. उलट सकाळी अभ्यास केला ना तर जास्त चांगला लक्षात राहतो. असं काय बी नसते. असंच असतं. अहो म्हणून तर तुम्ही तालमीला जाता ना. अहो बरोबर आहे की नाही? हे बघा, तुम्ही सकाळी अभ्यास करा किंवा तालीम करा, दोन्ही चांगलंच असतं. अहो, ते तालमीचं वेगळं, या अभ्यासाचं वेगळं. काही वेगळं नसतं. तुम्ही आता बसा बरं खाली. अहो ऐका तुम्ही काय म्हणतोय. नको, काही ऐकू नका. तुम्ही आता खाली बसा लवकर. ठीक आहे, मी आंघोळ करून येतो. नको, नंतर करा आंघोळ. बसा खाली. तुम्ही काय आता माझं ऐकणार येतोय? तुम्ही समजत नाही तर समजवते. नाहीच ऐकणार. बघा आता, हा आहे ए. ए ए नाही हो, ए. हा, ए ए. हा, आपण मराठीत कसं अ पासून सुरू करतो की नाही, तसं इंग्रजीमध्ये आपण ए पासून सुरुवात करणार. तर हा आहे ए. ए फॉर ऍपल. ऍपल म्हणजे सफरचंद. ऍपल म्हणजे सफरचंद. अहो मग स का नाही, आज का? अहो हे इंग्रजी आहे ना, मग ह्यात सगळं वेगळं असतं. तुम्ही म्हणा हे ए फॉर ऍपल. ए फॉर ऍपल. फार नाही, फॉर.
फॉर. ए फॉर ऍपल. फॉर म्हणजे ए म्हणजे ऍपल असं म्हणतो की नाही, तसं ए फॉर ऍपल म्हणा. अहो मी काय म्हणतो, हे असं बॉल बॅट करत बसशीला तर तुम्ही 10 या फॉरला जाऊन येशीला. ते झटझट होईल असं काहीतरी सांगा की. हे बघा, कोणतीही गोष्ट शिकायची असेल ना तर ती मुळापासून शिकावी. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा कुस्ती शिकायला गेलात तेव्हा काय अशी लगेच कुस्ती शिकलात का? नाही, म्हणजे कुस्तीसाठी मी अख्खं आयुष्य घालवलंय खरंय. मग अहो पण आताची कंडिशन वेगळी आहे. काय वेगळी? सांगितलं की. हे बघा, हे तुम्ही असं सुरुवातीपासून मला शिकवत बसशीला तर तुम्ही 10 या फॉरन लावून येशीला. ते गरजेपुरतं पटक दिशे शिकवा की. म्हणजे कसं? अहो पटकन म्हणजे लवकर लवकर. हा ते कळलं मला, पण म्हणजे कसं आणि काय? तर मास्तरीन कोण, तुम्ही का मी? तुम्ही बघा बाबा तुमचं काय ते. बरं ठीक आहे, तुमची तालीम झाली ना की तुम्ही संध्याकाळी घरी या. तोवर बघते मी कसं शिकवायचं ते. हा आता कसं बोलला बघा. चालते, सांचला बघू आपण. हा, बरं. बरं तुम्ही आता निघा, तालमीला जायला उशीर होत असेल ना. हा सांचला बघा काय. आणि हा ते सोपं बघा, हे अवघड नको. हा जमल ना. गोदाक्का, आज दुपारच्या जेवणाला गोडाचं काय बनवायचं हो? तुम्ही सांगा काय करायचं. अहो आम्ही लई मनापासून विचारायलोय गोदाक्का. अहो तेच की, तुम्ही सांगा काय बनवायचं तेच बनवते मी. नाही, जे बनवायचंय ते आम्ही बनवतो. तुम्ही फक्त सांगा काय बनवायचं ते. आपण पुरणपोळी करूयात का? आजपासून यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली ना, मग तेवढंच गोडधोड केल्यासारखं होईल. अरे वा, म्हणजे तुमचा इंग्रजीचा श्री गणेश झाला म्हणायचं की. हो. नाही, पण आम्ही काय म्हणतो मामाची, ते राणा भाऊजींच्या डोसक्यावर एवढा ताप कशा पायी द्यायला सांग. नाही, राणा भाऊजी शेत सांभाळत्यात, तालीम करत्यात, जाऊबाईंची काळजी बी घेत्यात. पण एवढं समजा असताना आता वर्ण इंग्रजीचा भार त्यांच्या डोसक्यावर कशा पायी द्यायला सा? कशा पायी त्यांना इंग्रजी शिकवायला सा? सुनबाई, तुम्हाला कुठलीच गोष्ट नको असती बघा. नाही म्हणजे तुम्हाला नको असली म्हणून ती गोष्ट व्हायची थोडीच राहते होय. तुम्ही एक काम करा, गप बसा आणि घरातल्या कामात ध्यान द्या. राणा इंग्रजी शिकायला लागला हे बेस झालं बघ. तू फॉरेनला जाणार, राणा इंग्रजी शिकणार. या घराची अशीच प्रगती होऊ दे रे पांडुरंगा. अहो, थोरली सून लक्ष्मी सारखी मिळाली म्हणल्यानंतर प्रगती होणारच हो. होय. दाखले सुनबाई, तुम्हाला हे पटलेलं दिसत नाही. नाही ते हे गरम होत लई, म्हणून हातनं सटकलं बघा. मग नीट धरत जावा की. काय कामाची सवय झाली म्हणजे पकड नीट बस. हो मा, म्हणजे असं कुठे, आम्ही बी घरातली कामं करतोच की. आम्ही नुसतं बसून नसतोय काय. हे बघा. अरे वा, आम्हाला माहितीच नव्हतं. आबा तुमच्यासाठी चहा करू? मॅडम अंजली, मला एक सांग, राणाचं इंग्रजी कुठपर्यंत आले? काय काय शिकलास? आज मी त्यांना एबीसीडी पासून सुरू करा असं म्हंटल, पण ते कंटाळलेच लगेच. त्यांना डायरेक्ट बोलायलाच शिकायचं. तो इंग्रजी कशासाठी शिकायला लागलाय? तुझ्याशी बोलायला मिळावं म्हण. त्यामुळे तो तेच शिकव म्हणणार ना. हो, पण मी आता परत आले ना की यांना नीट मुळापासून शिकवणार. शिकव शिकव. हा बरं, आत्ताच काय? तेच तर मला ना काही सुचतच नाही.
आता मी यांना कसं शिकवायचं आणि यांना जमणार तरी कसं? सराव काय ते भाल्या, अरे सराव केला की इंग्रजी काय जर्मन बी जमल. आपण नाही का हजार जोर बैठका मारतो ती कशामुळं? अरे सरावामुळेच ना. ते बी खरं आहे म्हणा. मला बी जमलं रे इंग्रजी. का वहिनी फॉरेनला चाललेत काय? अरे ती माप जायला तयार आहे, पण तिला तिकडे कोण घेईल? अरे तिची झेप लई तिला तिच्या माहेर पातूर आहे. मग तुला काय शिकायची इंग्रजी? अरे इंग्रजी नाही रे, जर्मन शिकायचं मला. म्हणजे 2-4 शिव्या देतो बायकोला जर्मन मधनं, तिचा तिलाच पत्ते लागायचा नाही बघ. टाळक्याच्या अरे नवी भाषा काय शिवाय द्यायला शिकायची असती वय? बायकोला कधी शिवाय देतात वय? पाप लागते पाप. अरे तसल्या शिव्या नवर, आपल्या साध्या सुद्धा शिव्या दे. शिव्या त्या शिव्याच. बर बाबा, नाही शिकत मी जर्मन. तू इंग्रजी शिकून काय काय करणार आहेस रे? नाही, ते अंजली बाईशनी फोनवर बोलून घेण्यापुरतं मला इंग्रजी शिकायचे. हा, आणि त्याच म्हणल्यात की इकडे आल्यावर ते सुरुवातीपासून मला शिकवणार इंग्रजी. शिक की मग. अरे तुला इंग्रजी आल्यावर आपण त्या फॉरेनच्या पैलवानाच्या कुस्त्या बघू, आणि त्या ऑलिम्पिकच्या पण कुस्त्या बघू. अरे त्या कुस्त्या बघितल्यावर आपली बी कुस्ती सुधारली बघ. भाल्या, समजा इंग्रजी जमल काय? अरे सराव केला की सगळं जमतंय बघ. कसला टाइमपास चाललाय रे तुमच्या दोघांचा? काय नाही, अवस्थात सराव करायलोय. कसला सराव? गप्पा आणायचा? नाही. वस्ताद, आता एक राऊंड झालाय, ते जरा अंग सुकवाय थांबलोय. हा, अरे अंग सुकवायला बसलायसा का रानाच्या कथा ऐकायला? परत जर दोघं एक जागी गप्पा आणत्याला दिसलासा तर तुमची जोडीच फोडतो बघा. चला करा परत सुरू. काय अंग सुकवायला वगैरे नको. पूर यायला पाहिजे घामाचा. काय राणा, अरे काय जमतंय काय? त्या लागला दम? नाही वसंत, अहो मी कधी जमतो का? ते त्या दिवशी पहिला दिवस होता ना व, म्हणून जरा. बघू आज. अरे पर बैलगाडी सारखं असं हळूहळू का? जोरात कर की. होय. बघितलंच राणा, लगीन केल्यावर आणि थापा मारल्यावर कसं होतंय ते. तुझ्याच्यानं नाही जमणार राणा. पुन्हा सोड तालमीचा. नाही वसंत, जमणार की. अरे मैदान मारणं जमणार नाही तुला. अहो जमणार वसंत मला. अरे कसं जमणार? अहो सराव केल्यावर जमणार की. राणा, तू नीट विचार कर. अरे तुझ्यात पहिल्यासारखा दम राहिला नाही. अरे लय मोठं मैदान असणार आहे. तू जर अशी लिची पेची कुस्ती खेळलास तर दुसऱ्या मिनिटाला हरलास म्हणून समज. असा कसा हारण वसंत? राणा, अरे तू पहिल्यासारखा नाही राहिलास गड्या. मैदानात उतरायचं का नाही ते आत्ताच ठरव, नाहीतर माझ्या आबरू घालवशील तिथं जगासमोर. आणि तू उतरलास मैदानात तर माझ्या आबरू जाणारच असं वाटायला लागलंय बघ मला. नाही जाणार वसंत. अरे नुसतं बोलून काय होणार नाही राणा, समोर दिसायला नको. अरे तुझ्यात काही जान राहिली नाही हे समजत नाही काय तुला? तुझ्यात काय राहिलं नाही बघ राणा.